आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर आहेत। तक्रार तुमची आहे की निधी वाटपावेळी कुठेतरी अन्याय झालेला आहे विरोधी पक्षातील जे आमदार आहेत। काय नेमकी तक्रार आहे आणि तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात बोलला आहात का? हो, आमची पार्टीची मीटिंग झाली। मीटिंगमध्ये बऱ्याच आमदारांनी आपली दुःख या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं की शेवटी आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण 3-3, 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहोत तेव्हा निधीचं वाटप हे समान झालं पाहिजे। लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी मतदारसंघात आम्हाला सुद्धा लोकांना तोंड द्यावं लागते आणि अशा ठिकाणी जेव्हा पालकत्व म्हणून सीएम झाले, डीसीएम झाले, हे प्रतिनिधित्व या महाराष्ट्राचं करता येतं। त्यांनी कुठल्याही पक्षपात न करता सगळ्यांना समान निधी वाटप कसं करता येईल हा प्रयत्न। किती निधी मिळाला तुमच्या मतदारसंघात? आम्हाला 0 बजेट, आम्हाला 1 रुपया मतदारसंघात मिळाला। म्हणजे आधीच्या निधीमध्ये सुद्धा आणि आता मागच्या बजेटमध्ये जे आमचे कामं मंजूर झाले होते विद्यमान, आता आपण बघितलं की फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि आदरणीय दादा यांचं सरकार आल्यानंतर आमच्या त्या कामावरती सरसकट स्टे आणले होते। त्याच्या विरोधात आम्ही नागपूर डिव्हिजनचे सगळे आमदार मिळून आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाचा निकाल हा आमच्या बाजूने आला आणि आमच्या सगळ्या कामावरची स्थगिती हटली। मात्र आता जे बजेट झालं आणि पुरवणी ज्या मागण्या झाल्या त्याच्यात आम्हाला 0। आता काय करणार आहात? पुढची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठीकडे बोलून दाखवली। पक्षश्रेष्ठीचं शिष्टमंडळ आणि सगळे जे आमदार आहे आम्ही सीएम आणि डीसीएमला जाऊन एकदा भेटू आणि त्याच्यात जर का न्याय देऊन आम्हाला निधी मिळाला तर ठीक, नाही याच्या विरोधात आम्ही। त्यामुळे आपण बघितलं निधी संदर्भात तक्रारी आहेत आणि त्यामुळेच कसं त्यांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठीचं एक शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटेल। यामध्ये जर या तक्रारीचं निवारण झालं नाही किंवा जी मागणी आहे ती पूर्ण झाली नाही तर मात्र पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठवू असं धानोरकर यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।